आज हळद लागल्यानंतर तू घराबाहेर नाही जाऊ शकणार ना? अगं लग्नाआधी मुलीने 2-3 दिवस घराबाहेर पडायचं. का असं? अगं म्हणजे 2-3 दिवस बाहेर पडलं नाही, लागलं नाही पाहिजे म्हणूनच. अशी पूर्वीपासून रीत आहे, बाकी काही नाही. तू देवाकडे काय मागितलंस? जे मागितलंस ते समोरच आहे. जीजू, तुम्हाला काही कामं नसतात का? अगं नाही, बरोबरच आहे तिचं. कामं नसतातच मला, कारण सगळा वेळ तर तुझ्या ताईच्या विचारात जातो ना. माझ्या मनात तुझी ताईच असते. इसका ना कुछ तो इलाज करना पड़ेगा. इलाज करना पडेगा. मग जा ना आईस्क्रीम खाऊन ये. हा हा ठीक आहे ठीक आहे. तुम्ही दोघं जण इथे गप्पा मारा, मी जाऊन आईस्क्रीम खाऊन येते. बरं, आज हळद आहे माझी आणि मला तुमचीच उष्टी हळद लागायला हवी. हे उष्टी हळद म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे साक्षीच्या लग्नात पण असंच काहीतरी झालं होतं. सो म्हणजे तुम्हाला यातलं काहीच माहित नाहीये? तू सांग ना, तू सांग, आवडेल मला ऐकायला. तू सांग. बर, तर हळदीचा पिवळा रंग म्हणजे हा खूप शुभ मानला जातो. औषधी असतो, गुणकारी असतो, म्हणून तो नवरीला लावला जातो. आणि नवरीला तिचं पूर्ण आयुष्य यापुढे तिच्या नवऱ्याबरोबर घालवावं लागतं ना. त्यांचे सगळे सुख दुःख वाटून घ्यावे लागतात, जबाबदाऱ्या वाटून घ्यावे लागतात. ते एका अर्थाने आयुष्यभरासाठी एकरूप होतात. त्यांना त्यांचं पूर्ण आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचं असतं. म्हणूनच आहे ना, नवऱ्याची उष्टी हळद ही नवरीला लावली जाते. आणि हे बघा, मी बांदेकरांची उष्टी हळद नाही लावून घेणार आहे. हा खेळ तुम्ही सुरू केलाय ना, मग आता शेवटपर्यंत पण तुम्हीच न्या. यू ट्रस्ट मी? मग मी तुला प्रॉमिस करतो की तुला माझीच उष्टी हळद लागेल. अरे यार, दादा कधी येणार? हाँ बोल. हॅलो दादा, कधी येणार आहेस तू? ते हळद सुरू होईल ना? हो. अरे हो हो काय हो हो. दादा, तुला माहिती आहे ना, ते प्रथेनुसार नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावायला हवी. आता मी नवरा आहे, तर आसावरीला माझी उष्टी हळद लावायला हवी ना. हो हो, ऑफिस मध्ये महत्वाचं काम आहे, तिथे अडकलोय, संपून येतो. लवकर ये. कम इन. सर, ही फाईल चेक करा ना. आपण आपल्या सगळ्या कॉस्मेटिक टेस्टिंग रूल्स अँड रेग्युलेशन वापरून करतोय, तर हे त्याचंच सर्टिफिकेट आहे. ही तरुण मुलं का प्रेमात पडतात ना, तेच कळत नाही मला. काय गरज आहे प्रेमात पडायची? नाहीच पडलं प्रेमात तर काय प्रॉब्लेम होणार आहे का आयुष्यात? फाईल चेक करताय ना? तेच करतोय. हा गौतम घरी बसल्या बसल्या रेस्टलेस झालाय. हळदीला जायचंय त्याला आत्ता. राहू दे फाईल. करतोय ना चेक. कसा हळदीला घेऊन जाऊ मी त्याला? काय करू मी? नको चिडचिड करू. ऍक्च्युली मला पण लवकर घरी निघायचंय. माहितीये आकाश दादांनी मला किती कॉल आलेत घरून. हे तू फाईल लवकर चेक केलीस ना तर बरं होईल. हे नव्याने काय घडले, पाऊले रेंगाळती, तोच वाऱ्याचा शहारा, श्वास का गंधाळते. पाहिले जेव्हा तुला
मला तू हवीशी. सर इनकम सर 2 फाईल फुल कम्प्लीट. दिस इज ऑल्सो कम्प्लीट. कम्प्लीट सर, ही तर लास्ट फाईल होती. म्हणजे फुल काम झालं सर. सर मग ते बाहेर सगळे थांबले तर ते चला चला. चला चला. ए गाइस एव्हरीबॉडी, काम फिनिश. अरे आपलं काम पूर्ण झालेलं आहे, फुल कम्प्लीट. वेल डन टीम. आज तुम्हा सगळ्यांमुळे आपण वेळेत काम पूर्ण करू शकलो. अँड थँक्स टू मिस परब. त्या वेळेत आल्या आणि आपल्याला खूप चांगला सपोर्ट केला. थँक्यू. मला आज एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करायची. सुरुवातीला मला ही टीम किती कॉन्फिडंट असेल याबद्दल शंका होती, पण आज चित्र बदलले. आज मला या टीम बद्दल कॉन्फिडंट आहे. आय एम प्राऊड ऑफ दिस टीम. चला 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 चला, जायचंय तुम्हाला आता घरी. तायडीच्या तायडीच्या हळदीला जायचं. शायनर, गौतमला घेऊन येणारच ना? वेळेत या. बाय. बाय सर. ए मुलींनो, ही हळद आहे ना ती मध्ये ठेवा. अनु, तू रांगोळी काढणार आहेस ना? हो हो काढते. मम्मी, हा. पाहुणे आले की त्यांना पहिले सरबत ना? मयू, तू नीट भरा, सांडलं तर मग मुंग्या येतील. हो ग.